जामखेड शहरातील सर्व भागात ठिकठिकाणी अस्वच्छता, पावसाच्या पाण्यानं साचलेले डबके यामुळे डासांच्या प्रादुर्भावानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। 8 दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा वॉल गटारीसह डबक्यात असल्यानं वाढलेली रोगराई यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी समस्या मांडून नगर परिषदेचं पितळ उघडं पाडलंय। जामखेड शहरात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असल्यानं मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे। याबाबत जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथील नागरिक त्रस्त असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात आणि शहराध्यक्ष वसीम सय्यद आणि नागरिकांनी नगर परिषदेचं लक्ष वेधलं। सदाफुले वस्ती येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात, परंतु ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। याबाबत त्यांनी परिषदेकडे पाठपुरावा करूनही समस्या सुटल्या नाहीत। शहराध्यक्ष वसीम सय्यद यांनी सदाफुले वस्ती येथे पावसाचे ठिकठिकाणी डबके आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी आहे, ती डबक्यामध्ये आणि गटारीच्या ठिकाणी असल्यानं ते पाणी जलवाहिनीमध्ये जाऊन पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं जात आहे, त्यामुळे भागातील नागरिक आजाराचे शिकार झाल्याचं म्हटलंय। याबाबत नगर परिषदेला तक्रार करून दखल घेतली जात नाही। आमदार रोहित पवार यांच्या आमसभेत नगर परिषदेच्या कारभाराबाबत समस्या मांडल्या, परंतु अधिकारी बेजबाबदार उत्तर देत असल्यानं त्यांना आमदार रोहित पवारांनी समज दिला तरीही त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाही। या पुढील काळात आंदोलन करून प्रश्न सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर जामखेड युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात यांनी जामखेड नगर परिषदेचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून पावसानं धाकल्या नदीला पूर आला याबाबत लँड माफियांनी नदीपात्राचे अतिक्रमण करून अरुंद केले असून आलेल्या महापुरामुळे नदीचं पात्र बदललं आणि लोखंडी पूल पडला, याबाबत नगर परिषद जबाबदार असल्याचं सांगितलं। तसेच नागरिकांनी महिलांनी व्यथा मांडल्या। आम्हाला कुणाला जाता येत नाही इकडून, लेकरं पडतात, म्हातारे पातारे पडतात, पाण्याला ह्याला यायचं असलं कुणालाच इकडे जाता येत नाही। हे पाण्यामुळे इथून जाता येत नाही। शाळेची रिक्षा जाते, त्या रिक्षाला सुद्धा इथून लहान लेकरं त्या रिक्षामध्ये असतात, त्या रिक्षाची भीती वाटते, तिथं फसतात त्या रिक्षा। जाता येताना पाऊस आला तर तिथं सगळं धौस असतोय पूर्ण, अजिबात जाता येत नाही तिकडं। आणि पाण्याचा वॉल पण तिथंच आहे त्या गटारीमध्येच, तर ह्याची काहीतरी नगर परिषदने लक्ष द्यावं त्याच्याकडं। इकडे आमच्याकडे कुणीच लक्ष देत नाही। पाण्यामुळं ही सतत पाणी साठून राहिल्यामुळं इथं डास पण तयार होते, त्या डासामुळं मग हे आजारी प्रत्येक लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत आजारी पडते, त्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया हे आजारांना आम्हाला बळी पडावं लागते। नगर परिषद आता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आमच्या नागरिकांच्या दृष्टीने आहे, कारण नगर परिषदेमध्ये या ठिकाणी नागरिकांचे कोणीही प्रतिनिधी नाही, नगरसेवक नाहीत आणि म्हणून आमच्या प्रचंड प्रमाणात समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत। कचरा असेल, कुत्रे असतील, डुकरं असतील, रस्त्यावर फिरणारी जनावरं असतील आणि ठिकठिकाणी रस्त्यावरती पडलेले खड्डे असतील। अगोदरच गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, परंतु ते आजही पूर्ण अवस्थेत झालेलं नाही आणि प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी अपघात होऊन जवळजवळ 7-8 लोक या ठिकाणी रस्त्यावरती मृत्यू पावलेले आहेत। आणि म्हणून नगर परिषदेने या गोष्टीकडे लक्ष दिलं तरच या ठिकाणी काहीतरी नागरिकांची सोय होईल, अन्यथा नगर परिषद असून नसल्यासारखे वाटते, कारण ग्रामपंचायत बरी परंतु नगर परिषद नको अशा प्रकारचं काही लोकांना वाटायला लागलं। बाईट देण्याचं कारण असं आहे, वास्तविक पाहता गल्लीतली दिशा कशी म्हणजे काय स्थिती आहे हे सर्व मीडियाद्वारे नागरिकांना बी कळावे। नगर परिषदचा किती भोंगळा कारभार चालू आहे। वारंवार नगर परिषदला आम्ही मुरुमाची मागणी केली, वारंवार पाईपलाईनची मागणी केली, कुठलीही नगर परिषद आम्हाला मुरुम देत नाही, कुठलाही गोष्ट ही करत नाही। आता 2 दिवसा अगोदर आमसभा झाली होती, आमसभेमध्ये जे मुद्दे उचलले होते ते सर्व नागरिकांचे हिताचे मुद्दे उचलले होते। आपण जर बघितलं हे पाठीमागचा रोड आहे, आज अशी परिस्थिती आहे लोकांना जाता येत नाहीये, इतका गटारीचं पाणी साचलेलं आहे। त्याच्या शेजारी जर बघितलं तर वाल आहे, त्या वालमध्येच पाणी मुरतं आणि तेच नागरिकांना नळाद्वारे पाणी पिण्यासाठी येत आहे। तरी नगर परिषदचे सीओ साहेब असतील किंवा सदरील आरोग्याचे इंजिनियर, आरोग्य विभागाचा जो कोणी अधिकारी असेल, पाणी पुरवठ्याचा अधिकारी असेल, ह्यांचं कुठलाही ह्या वार्डाकडे लक्ष नाही। हे सर्व निष्काळजीपणे वागतात। ह्याचा रोष आम्हाला त्या दिवशी आमसभेत साहेबांसमोर, माननीय आमदार रोहितदादा समोर आम्हाला ह्यावर रोष व्यक्त करावा लागला। ही अशी परिस्थिती आमच्या वार्डाची आहे, सदाफुले वस्तीची आहे। तसं विचार केला, पाण्याचा मी मुद्दा मांडला होता। सदाफुले वस्तीवर 3 टाक्या आहे, ज्या 2 टाक्या कामाचे नाही, 1 टाकी कामाची आहे। सीओ साहेबांना मी वारंवार मागणी केली, जर ते 2 टाक्याचं दुरुस्ती केली तर ते येणारा 10 दिवसाला 12 दिवसाला जो पाणी येतो ते 4 दिवसाला पाणी
रोटेशन होऊन जाईल, तरी त्याच्यावर CO साहेबांनी कुठलीही कारवाई केली नाही किंवा दुरुस्तीचा टेंडर केलं नाही, नगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नाही. मी मीडिया मार्फत आपणास एवढंच सांगू इच्छितो का खरं मीडियावाल्यांनी बी शहानिशा करावा. जो आमसभेत मुद्दे मांडले, तुम्ही ग्राउंडवर यावा, नागरिकांना विचारावा खरी तुमची अडचण काय आहे, परिस्थिती काय आहे, त्याच्यावर शहानिशा करून नगर परिषदने आम्हाला सोशल मीडिया मार्फत जे आम्ही मुद्दे मांडतोय, ह्या मुद्दे आपल्यापर्यंत मागण्या मांडतोय, ह्या मागण्या आपण आपल्यापर्यंत पोहोचतेलच. जर पोहोचले तर आमच्या वस्तीकडे लक्ष द्यावा व आम्हाला लागणारा मुरुम असेल किंवा ड्रेनेजचं बाबतीत पाईप असतील, चेंबर तुटलेले आहे, ह्या सर्व मागण्या मान्य करून आमची मागणी पूर्ण करून लोकांची गैरसोय होणारी ती गैरसोय होऊन नाही द्यावी, हीच विनंती. येस मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोनकर, जामखेड.